नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादांच्या पत्नी सुनित्रा वहिनींची निवड झाली आहे. आज मुंबईमध्ये वरळी डोममध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनित्रा वहिनी यांची एकमताने निवड झाली आहे. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनित्रा वहिनींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर सुनित्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं. मोठी बातमी आहे. म्हणजे अजितदादांचं याच महिन्यात, म्हणजे आता महिना होतोय अजितदादा विमान अपघातात गेले. त्याला अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, उपमुख्यमंत्री होते राज्याचे. त्यांच्या निधनानंतर या जागा रिकाम्या होत्या. दादा गेल्यानंतर चौथ्या दिवशी सुनित्रा वहिनींची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. आणि आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे. तसं पाहिलं तर हे निश्चित मानलं जात होतं आणि ते तसंच घडलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव जोरात होतं. परंतु आज त्यांनीच सुनित्रा वहिनींच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वांनी हात उंचावून स्वीकारला आहे. म्हणजे आजची ही घडामोड मोठी आहे. म्हणजे राष्ट्रवादीचं राजकारण कोणत्या दिशेने निघालं आहे त्याची संकेत आहेत. दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का ही चर्चा गेली महिनाभर सुरू आहे. परंतु आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही हे तो विषय मागे पडला आहे. हे आजच्या या घडामोडीने स्पष्ट केलं आहे. सुनित्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे आता दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मागे पडली आहे. आता विलिनीकरण व्हायचं असेल तर शरद पवारांचा जो गट आहे त्याला इकडच्या गटात विलीन व्हावं लागेल. शरद पवार गटाला सुनित्रा वहिनींच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं लागेल. एकूणच ते अशक्य आहे, ते होणं नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीची म्हणजे दोन विलिनीकरणाची चर्चाही आता थंड्यावस्थेत जाणार आहे. 3 वर्षे निवडणुका नाही आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांचा गट किती टिकाव धरणार हेही पाहायला पाहिजे. सुनित्रा वहिनीचा गट सत्तेत आहे, भाजपसोबत सुनित्रा वहिनींची राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे सुनित्रा वहिनींच्या राष्ट्रवादीला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम शरद पवारांना जाणार आहे. काय वाटते तुम्हाला? विलिनीकरण मागे पडलंय का? कॉमेंट करा. नमस्कार.